अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचं बोललं जात आहे. तसेच तपासणीसाठी हा ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे असंही म्हटलं जात आहे. अशातच या ब्लॅक बॉक्सवर काही राजकीय नेत्यांनी भाष्य केलंय. याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत अमोल मिटकरी यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण. आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू, पण तोवर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीत निघाले, कोणत्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्या, ही विनंती. रोहित पवार यांना देखील पत्रकारांनी ब्लॅक बॉक्सबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे. त्या ठिकाणी आलेला नाही. व्हीएसआरचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की व्हीएसआर कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. तसेच रोहित पवार यांनी सोमवारी ब्लॅक बॉक्सबाबत एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली, पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले, पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ व्हीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तर उशीर होत नाही ना, की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी 5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विजय वडेट्टीवार यांनी देखील या ब्लॅक बॉक्सवर भाष्य केलं आहे. अजित पवार यांचा जो अपघात झाला त्यातला ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती आहे. रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी शंका उपस्थित केलं असं ते म्हटले. यामध्ये तर आहेच नक्की. घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काय निघत नाही, याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ घाला आहे.